मी डॉक्टर पल्लवी आहिरे शेळके. मी स्किनेथिक्स नावाच्या क्लिनिकमध्ये बानेरमध्ये मागचे 12 वर्ष झाले प्रॅक्टिस करते आहे. आपण नेहमीच या क्लिनिकमध्ये हे बघतो की सगळ्यात वर्ल्डच्या चांगल्या टेक्नॉलॉजीज कशा आणता येतील आणि त्या आपल्या पेशंटला कशा उपलब्ध करून देता येतील. तर आता इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये स्किन, हेअर आणि नेल याच्यावरती काम केल्यानंतर आम्ही हेल्दी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कसं करू शकतो याच्यासाठी एक प्रॉपर सेक्शन सुरू करतोय. आणि त्या सेक्शनच्या अंतर्गत आम्ही एक वंडर एक्झॉन म्हणून मशीन आहे, जे आता पहिल्यांदा इंडियामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेलं आहे स्किनेथिक्स क्लिनिकमध्ये. हे जे मशीन आहे आणि त्याच्याबरोबर जो पूर्ण प्रोग्राम आहे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन साठीचा, तो तुमच्या होलसम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन वरती काम करतो. मेन त्याचं जे टेक्नॉलॉजी आहे ते NMS म्हणजे न्यूरोमस्क्युलर स्टिम्युलेशन हे टेक्नॉलॉजी आहे. त्याच्याबरोबर EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे एक टेक्नॉलॉजी आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे. या तिन्ही टेक्नॉलॉजीद्वारे पूर्ण बॉडीच्या सगळ्या ज्या मसल्स आहेत, मेजर मसल ग्रुप्स, तर त्या बिल्ड केल्या जातात आणि त्याच्या बरोबरीने काही प्रमाणामध्ये तुमची जी मसल जी त्वचा आहे ते टाईट केली जाते. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातलं जे वंडर मशीन आहे हे स्पेन वरून आलेलं मशीन आहे आणि मागच्या 2019 पासून हे अवेलेबल आहे ऑल ओव्हर वर्ल्ड. 73 कंट्रीज मध्ये हे वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 1 मिलियन आतापर्यंत रिझल्ट आलेले आहेत. फक्त ते जे मशीन आहे हे दरवेळेला अपग्रेड होत असतं. सो तो अपग्रेडेड जो मोस्ट अपग्रेडेड व्हर्जन आहे त्याचा, ज्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि एक्स्ट्रा ऍडेड जी झालेली आहे, तर ते अजून पण कोणाकडेही भारतामध्ये नाही आहे. सो ही जुनी जी प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे त्याचा ऍडव्हान्स जे व्हर्जन आहे, जे आणि डीपर काम करतं आणि त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, असं व्हर्जन जे ते आपण आता इथे अवेलेबल केलं आपल्या पेशंटसाठी. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अलॉंग विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी, ते जे वंडर एक्झॉन आहे ते आता आपल्याकडे भारतामध्ये पहिल्यांदा आलं आहे. जर एखाद्या माणसाचा BMI बॉडी मास इंडेक्स जो आहे तो 25 पर्यंत तो 27 ते 30 पर्यंत जर असेल तर 3 महिन्याची ट्रीटमेंट सफिशियंट होते. जेव्हा तो 37 पर्यंत वगैरे असेल तर 4-1 महिन्याची ट्रीटमेंट गरजेची असू शकते. आपण या ट्रीटमेंटच्या आर्थिक दृष्ट्या जर गोष्टी पाहिल्या तर त्या आम्ही कमीत कमी किमतीमध्ये अफोर्डेबल रित्या देण्याचा ट्राय करतो आहे. आणि बरोबरीने ट्रीटमेंटच्या बरोबर जे डाएट कन्सल्टेशन्स आहेत, जे फिजिओथेरपीचे कन्सल्टेशन्स आहेत, हे आम्ही पेशंटला फ्री देतो आहे. जिम करणं आणि मशीन या दोघांना जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर जिम मध्ये गेल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 आठवड्याच्या वर्कआउट नंतर जेवढ्या मसल बिल्ड होतात तर तेवढे मसल आपण एका 25 मिनिटाच्या सेशनमध्ये बिल्ड करू शकतो. आणि बरोबरीने ज्या लोकांना जिम जाणं शक्य नाही आहे, त्यांच्या हेल्थ कंडिशन्समुळे किंवा पोस्ट प्रेग्नन्सी किंवा आणि काही हार्ट कंडिशन्समुळे किंवा मसल कंडिशन्समुळे, तर ते लोक पण याचा उपयोग करून घेऊ शकतात आणि त्यांचं मसल बिल्ड करू शकतात.